यानंतरची बातमी ती अवकाळी पावसासंदर्भातली। राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय। अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यातील शेतपिकांना फटका बसलाय। यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 10,636 हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत, तर जळगाव, नाशिक, चंद्रपूरमध्ये पिकांना अवकाळीचा तडाखा बसलाय। दरम्यान 19 मे पर्यंत हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा कायम ठेवल्यानं शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग कायम आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल नेमकं काय सांगतोय? हेमाली, आपण जर बघितलं तर गेल्या 8 दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केलेला आहे। अनेक ठिकाणी यामुळे आपण जर बघितलं तर म्हणजे फक्त अवकाळी पाऊस नाही तर वादळी वारा, अनेक ठिकाणी तर गारपीट देखील झाली आणि याचा मोठा फटका हा खरं तर शेतकऱ्यांना बसलेला आहे। जो आता 14 मे पर्यंत म्हणजे गेल्या 14 दिवसांचा जो अहवाल आहे कृषी विभागाचा नुकसानीबाबतचा, तो एनडीटीव्ही मराठीचा आता हाती आलेला आहे। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यातील शेती पिकांना फटका बसलेला आहे आणि तब्बल 22,233 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले आहेत। यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 10,636 हेक्टरवरील पिके बाधित झालेत। त्या खालोखाल जळगावमध्ये 4,396, नाशिकमध्ये 1,734, जालना 1,695, चंद्रपूरमध्ये 1,038 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। आणि यामध्ये आपण जर बघितलं तर कांदा, आंबा, भात, बाजरी, मका, डाळिंब, संत्री यासह भाजीपाला आणि फळबागांचं यामध्ये मोठं नुकसान हे झालेलं आहे। विशेष म्हणजे 19 मे पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा हा कायम असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग हे कायम आहेत। तात्काळ पंचनामे केले जावे, सरकारकडून काही ना काही मदत आम्हाला मिळावी अशीच अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतायत। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।